आणि आता जाऊया जिल्ह्यातल्या बातम्यांकडे आणि सुरुवात करूया पुणे जिल्ह्यापासून। पुण्यामध्ये 8 दिवसानंतर पावसानं आता उसंत घेतली। 8 दिवसामध्ये पुण्याला पावसानं चांगलंच झोडपून काढलं। 8 दिवसामध्ये पुण्यामध्ये 270 झाडं पडल्याच्या घटना घडल्या। 20 ठिकाणी पाणी शिरलं, 10 ठिकाणी भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या। आषाढी वारीसाठी माऊली आणि जगद्गुरू संत तुकोबांच्या पालख्यांचं प्रस्थान झालंय आणि या दोन्ही पालख्या आज पुण्यामध्ये दाखल होत आहेत। या पालखी सोहळ्यासाठी पुण्यामधलं प्रशासन सज्ज झाले। पुण्यामध्ये पालख्यांचा 2 दिवसांचा आता मुक्काम असेल आणि या मुक्कामादरम्यान उद्या रात्री 9 वाजता सामुदायिक पसायदान होणार आहे। आणि पुण्यानंतर आता जाऊया नाशिकमधल्या काही बातम्यांकडे। नाशिक जिल्हा आणि गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीला पूर आलाय। या पुरामुळे नाशिकमधील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेनं 18,403 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। आणि पुढे बातम्या छत्रपती संभाजीनगरमधून। अन्न व औषध प्रशासनाकडून संभाजीनगरमध्ये जोरदार कारवाई सुरू आहे। एक प्रसिद्ध हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनानं टाकलेल्या छाप्यामध्ये किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आली। प्रशासनानं या हॉटेलचा परवाना पुढचे आदेश येईपर्यंत आता निलंबित केला आहे।